नमस्कार महाराष्ट्रातील तमाम लाभार्थ्यांसाठी आपण आज खुश खबर घेऊन आलेलो आहे। अखेर शासनाने ऑगस्ट महिन्याच्या वितरणाचा शासन निर्णय जो आहे तर तो काढलेला आहे आणि त्याचबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत। या व्यतिरिक्त तुम्ही विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देखील जाणून घेणार आहोत। त्यामुळे जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर फायनली शासन निर्णय आलेला आहे की ऑगस्ट महिन्याचे पैसे वितरित करायचे आहे। आता यामध्ये कोणाला पैसे मिळणार आहेत, किती लाख रुपये, किती कोटी रुपये मंजूर झालेले आहेत, कोणत्या योजनेमध्ये किती लाभार्थी आहेत हे देखील मी तुम्हाला स्पष्ट सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक नक्की पहा। जर काही प्रश्न किंवा शंका असतील तर तुम्ही थेट फोन करू शकता 9423393761 9423393761 या व्हॉट्सॲप क्रमांकावर किंवा फोनवरती तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता। तर बघा, शासनाने फायनली शासन निर्णय काढलेला आहे आणि हा शासन निर्णय खास करून संजय गांधी निराधार योजनेमधील दिव्यांग लाभार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे। होय, तुम्ही बरोबर ऐकलंय, हा शासन निर्णय दिव्यांग लाभार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे, कारण यामध्ये दिव्यांग लाभार्थ्यांना वितरित करण्याच्या अनुदानाची तरतूद करण्यात आलेली आहे। म्हणजे कुठल्याही योजनेतील दिव्यांग लाभार्थी जर त्याच्याकडे सर्टिफिकेट असेल, जर तो पात्र असेल तर त्या लाभार्थ्यांना ते पैसे मिळणार आहे। आता यामध्ये किती रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत ते आपण जाणून घेऊया। यामध्ये प्रामुख्याने 2 कॅटेगरीज त्यांनी केलेल्या आहेत। तर यामधली जी पहिली कॅटेगरी आहे तर ती संजय गांधी निराधार योजना दिव्यांग म्हणजे दिव्यांग पेन्शन योजना। यामध्ये प्रामुख्याने बेनिफिशरी जे आहेत तर ते किती लोक आहेत, म्हणजे किती लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहेत ते जाणून घेऊया। यामध्ये 50,351 लाभार्थ्यांना तो लाभ आता मिळणार आहे। 50,351 लाभार्थ्यांना लाभ जो आहे तर तो मिळणार आहे। कुठे? दिव्यांग पेन्शन योजनेमध्ये। ठीक आहे। आता दुसऱ्या योजनेमध्ये तुम्ही म्हणाल की सर वेगवेगळ्या योजना आहे का? नाही आहे, या फक्त म्हणजे राज्यस्तरावर किंवा पोर्टलवरती या सर्व कॅटेगरीज आहे। म्हणजे एक रुपयाचा हिशोब लावावा लागतो। असं नाही की तुम्हाला 2500 ऐवजी कधी 2501 रुपया का येत नाही, तर त्याचं कारण हेच आहे की प्रत्येक गोष्टीचा हिशोब लावावा लागतो। ठीक आहे। आता दुसरी जी योजना आहे ती योजना श्रावणबाळ दिव्यांग योजना। म्हणजे श्रावणबाळ म्हणजे जे ज्येष्ठ नागरिक आहेत, ज्यांचं एज जास्त आहे, वय जास्त आहे आणि ते दिव्यांग आहेत, दिव्यांग असून त्यांचं वय जास्त आहे, अशा लाभार्थ्यांना श्रावणबाळ दिव्यांग पेन्शन योजना ही जी योजना आहे तर ती लागू आहे। आणि यामध्ये किती बेनिफिशरी आहेत तर यामध्ये 48,000 टोटल 48,000 बेनिफिशरी आहे अशी आमच्याकडे माहिती उपलब्ध आहे। ठीक आहे। आता हे जाणून घेऊया की कोणत्या योजनेतील लाभार्थ्यांना किती रुपये मंजूर झालेले आहेत। तर बघा, जी दिव्यांग पेन्शन योजना आहे त्यामध्ये टोटल अमाऊंट 125 कोटी 88 लाख रुपये मंजूर झालेले आहे। 125 कोटी 88 लाख। आणि जी ज्येष्ठ नागरिकांसाठी श्रावणबाळ दिव्यांग पेन्शन योजना आहे त्यामध्ये 120 कोटी रुपये जे आहे तर ते मंजूर करण्यात आलेले आहे। ठीक आहे। अशा प्रकारे टोटल जे बेनिफिशरीज किती आहेत तर टोटल बेनिफिशरी म्हणजे एकूण आता लाभ या शासन निर्णयाअंतर्गत किती लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे तर 98,351 एवढ्या लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे। 98,351 महाराष्ट्रातील दिव्यांगांना हा लाभ मिळणार आहे। त्यानंतर पुढील जे आहे तर टोटल अमाऊंट म्हणजे किती मंजूर झालेली आहे तर 248.88 कोटी रुपये। म्हणजे 248 कोटी रुपये त्यावरती 88 लाख रुपये म्हणजे 249 कोटी रुपयाची निधी जो आहे तर तो महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेला आहे। आता मी हे तुम्हाला कशासाठी सांगतोय की तुम्हाला लक्षात यावं किती रुपये असतात, किती रुपये मंजूर होतात आणि किती लाभार्थी आहेत, काय आहेत। तर ही एक आकडेवारी आहे जी मी आपल्यापुढे ठेवलेली आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ सर्व लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा। माझ्या मते दिव्यांगांच्या संख्या याच्यात कमी झालेल्या आहे। त्याचं कारण असं आहे की बऱ्याच दिव्यांगांचा जे आहे तर ते UDID अपडेट नाही आहे। मी वारंवार सांगतो तुम्हाला की UDID अपडेट करा, आधार कार्ड लिंक करा, त्याचबरोबर दिव्यांग सर्टिफिकेट ऑनलाईन करा। बऱ्याच दिव्यांगांचं नसल्यामुळे ते या पात्रतेमध्ये आलेले नाही आहे। ठीक आहे। एवढेच लाभार्थी सध्या तरी आलेले आहे।
यामध्ये एक चांगली गोष्ट ही आहे की जे ज्येष्ठ नागरिक आहेत, ज्येष्ठ नागरिक दिव्यांग आहेत, तर त्यांची संख्या इथे चांगली दिसून येत आहे इतर दिव्यांगांपेक्षा. ठीक आहे, त्याच्यामुळे इतर जे दिव्यांग आहे, जे ज्येष्ठ नागरिक नाही, त्यांनी देखील काळजी घ्यायची आहे की आपल्या आसपास असणारे जे दिव्यांग आहे, ज्यांच्याकडे माहिती पोहोचत नाही, अशा लाभार्थ्यांना आपला व्हिडिओ ऐकवायचा आहे आणि त्यांचे डॉक्युमेंट्स अपडेशन असेल किंवा काहीही काम असेल तरी ते तुम्ही त्यांची मदत करून तुम्ही करून द्यायचं आहे. हे तुमचं एक प्राथमिक कर्तव्य आहे. जशी मी माहिती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो, माझ्या परीने मी दिव्यांग लाभार्थ्यांना मदत करण्याचा प्रयत्न करतो, त्याच पद्धतीने तुम्ही तुमच्या पद्धतीने इतर दिव्यांगांना देखील मदत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं. आणि हे आपलं एक प्राथमिक कर्तव्य आहे. सरकार काय करतं आहे, कोण काय करतं आहे याकडे लक्ष न देता आपण आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे आणि हे आपलं एक प्राथमिक कर्तव्य आहे. ठीक आहे, असो, आता तुम्ही काही प्रश्न विचारलेले आहेत, ज्या प्रश्नांची उत्तरे देखील जाणून घेणं आपलं एक महत्त्वाचं काम आहे. आता तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया. त्याआधी तुमच्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते तुम्ही नक्की विचारा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. आता आजचा पहिला प्रश्न आपण घेऊया. रंजना जाधव आपल्याला विचारतात, सर मला जूनमध्ये पैसे मिळालेले आहेत, मी हयातीचा दाखला देखील दिलेला आहे, जुलैचे पैसे आलेले नाहीत. तर मला वाटतं तुम्ही दिव्यांग लाभार्थी नाही आहात, तुम्ही नॉर्मल योजने म्हणजे ज्येष्ठ नागरिकांची किंवा तुम्ही विधवा महिला योजनेतून लाभ घेत असाल तर जुलै महिन्याचे पैसे वितरणाची माहिती जशी येईल तशी तुमच्यापर्यंत लगेचच माहिती पोहोचवली जाईल. ठीक आहे, जूनचे पैसे तुम्हाला आले म्हणजे जुलैचे देखील येईल आणि हयातीचा दाखला दिला, हे एक चांगलं काम तुम्ही केलेलं आहे, तर तुम्हाला पैसे येतील, काळजी करू नका. ठीक आहे, पुढील प्रश्नाकडे आपण वळूया. लीला प्रभू आपल्याला विचारतात, मला मे आणि जूनचे पैसे आलेले नाहीत, ते कधी येणार मला व्हॉट्सॲपवरती सांगा. व्हॉट्सॲपवर कशाला, इथेच सांगतो. तुम्हाला मे आणि जूनचे जर पैसे आलेले नाही आहेत तर तुमचे अनुदान जे आहे तर ते थांबवण्यात आलेले आहे. मे आणि जूनचे पैसे आले नाही तर तुमचे अनुदान थांबवण्यात आलेले आहे. तुम्हाला जुलै महिन्याचे देखील पैसे येणार नाही. दिव्यांग असाल तर तसं लिहायला विसरू नका. ठीक आहे, तर याची काळजी घ्या, तुम्हाला पुढे प्रोसेस करण्याची गरज आहे. ओके, पुढील प्रश्नाकडे आपण वळूया. पुढील काही प्रतिक्रिया येत आहेत की तुम्ही माहिती सांगितलेली योग्य माहिती आहे, तुमचे धन्यवाद. अशा बऱ्याच प्रतिक्रिया येतात, तर त्यांचे देखील धन्यवाद. आम्ही जी माहिती उपलब्ध होईल तीच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. बरेच लाभार्थी फोन करून सांगतात की सर 6,000 रुपये अनुदान वाढ झाली पाहिजे. होय, निश्चितच आम्हाला देखील वाटतं तुम्हाला 6,000 रुपये वाढले पाहिजे. आणि ज्या लाभार्थ्यांचे विनाकारण थकीत अनुदान आहे तर ते थकीत अनुदान त्यांना वितरित केले पाहिजे. बरेच लाभार्थी आहेत, काहीही कारण नसताना त्यांचे अनुदान सरकारने थकीत ठेवलेले आहेत, असे देखील काही लाभार्थी आहेत. तर त्यांच्या देखील पाठीशी आम्ही आहोत, परंतु फक्त आम्ही आहोत असं म्हणून चालत नाही. म्हणजे आता मी म्हणणार की मी तुमच्या पाठीशी आहो पण तुम्हाला पैसे मिळेल का, तर नाही, ही एक बाजू सांगून म्हणजे स्पष्ट करणं गरजेचं आहे. मी इथे बसून तुमच्या खात्यात पैसे येईल का, तर नाही, तुम्हाला देखील प्रयत्न करावा लागेल. ठीक आहे, आम्ही आहोत म्हणजे असं नाही की आम्ही आहोत म्हणजे तुम्हाला पैसे येतील जरी तुमची योजना बंद झाली तरी, असं नाही. तुम्हाला तिथे क्रिया करावी लागेल, आम्ही इथून प्रोसेस सांगणार. ठीक आहे, तर या गोष्टी देखील लक्षात घेणं अपेक्षित आहे. या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते तुम्ही नक्की विचारा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. आणखी बरेच प्रश्न माझ्या स्क्रीनवरती आहेत, ते प्रश्न आता आपण पुढील व्हिडिओमध्ये घेऊया. काही महत्त्वाच्या कारणांमुळे आपला व्हिडिओ इथेच आपल्याला थांबवावा लागतो आहे, तरी देखील तुमच्या प्रश्नांची उत्तरे व्हॉट्सॲपवरती तसेच फोन लावून देखील तुम्ही ते प्रश्न विचारू शकता. पुन्हा एकदा आपला मोबाईल नंबर रिपीट करतो, 94 23 39 37 61 हा व्हॉट्सॲप आणि फोन या दोन्हींसाठी आता उपलब्ध आपण केलेला आहे, त्यामुळे तुम्ही त्यावर व्हॉट्सॲप किंवा फोन देखील करू शकता. चला तर भेटूया पुन्हा एकदा एका महत्त्वपूर्ण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.